राज्याच्या मुख्यमंत्री पदाची धुरा नेमकी कुणाकडे दिली जाणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे। हे येत्या 2 दिवसात नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडणार आहे। मात्र जनतेने दिलेल्या अभूतपूर्व यशानंतर शपथविधी सोहळा देखील मोठा व्हावा अशी इच्छा तीनही पक्षांच्या नेत्यांची आहे। त्यामुळे मुंबईत शपथविधी पार पाडण्यासाठी जागा चाचपली जाते। दरम्यान वानखेडे स्टेडियम मध्ये हा शपथविधी पार पडू शकतो याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। राज्यात महायुतीचं सरकार आलेलं आहे आणि 2 दिवसातच नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी पार पडणार आहे। मात्र हा शपथविधी नेमका कुठे पार पडेल याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे। शपथविधी हा भव्य दिव्य व्हावा यासाठी तीनही पक्ष आग्रही आहेत, कारण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात यश जे आहे ते महायुतीला मिळालेलं असं भरघोस यश ज्यावेळेस जनतेने दिलं त्यानंतर आपण तेवढाच मोठा शपथविधी सोहळा करावा यासाठी तीनही पक्षाने आता जागेची चाचपणी करायला सुरुवात केलेली आहे। मुंबईमध्ये सगळ्यात भव्य दिव्य अशी जागा जर म्हटली जाते ती वानखेडे स्टेडियम आहे आणि याच जागेला पहिली पसंती जी आहे ती दिली गेलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या 2 दिवसात वानखेडे स्टेडियममध्ये येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी पार पडला जाऊ शकतो। यासोबतच काही मंत्री जे आहेत कॅबिनेट मंत्री यांचा शपथविधी देखील याच स्टेडियममध्ये पार पडला जाऊ शकतो। मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत जी घोषणा आहे ती करण्यात आलेली नाही। आज राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जे आहेत ते दिल्लीला जातील। दिल्ली दरबारी ठरेल की नेमकं राज्याची सत्ता कोणाच्या हातात जाणार, कोण मुख्यमंत्री होणार आणि त्यानंतर मुंबईमध्ये या सगळ्या तयाऱ्या ज्या त्या केल्या जाणार आहेत। मात्र तत्पूर्वी जे सगळ्यात पहिलं नाव ठिकाणचं समोर येतं ते म्हणजे वानखेडे स्टेडियम। याच वानखेडे स्टेडियममध्ये नव्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी येत्या 2 दिवसात पार पडू शकतो। कॅमेरामन निकेश मोरेसोबत उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।